इयत्ता 11वी मध्ये शिकत असलेल्या नीट, जेईई आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की व्हिडिओमधला कंटेंट तुम्हाला कसा वाटतोय आणि ज्या गोष्टी मी सांगतोय त्या तुमच्यासोबत होतायत का, आणि होत असतील किंवा ह्या व्हिडिओमध्ये काही कंटेंट कव्हर झालेलं नसेल, तुमचे प्रश्न जर अनुत्तरित असतील तर ते प्रश्न सुद्धा टाका. पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेल. विद्यार्थी मित्रांनो, 10वीची परीक्षा होऊन किंवा तुम्ही 11वी जॉईन करून आता 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. पण अजूनही काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी येतात किंवा मार्क्स वाढत नाहीत. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे आतापर्यंत झालेला, रेग्युलर सिलेबस आणि करंट लेक्चर जे चालू आहेत त्याचा घरी गेल्यानंतर कमीत कमी 6 तास अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्या 6 तासामध्ये 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री आणि 2 तास बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्स जे तुमचे सब्जेक्ट आहेत. त्या 2 तासामध्ये प्रत्येक लेक्चरचे, म्हणजे फिजिक्सचे 2 लेक्चर असतील तर 2 लेक्चरचे, एका लेक्चरचे 15 एमसीक्यूज, केमिस्ट्रीचे एका लेक्चरचे 20 एमसीक्यूज आणि बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्सचे, बायोलॉजीचे 40 आणि मॅथमॅटिक्सचे 20 एमसीक्यूज असे मिनिमम या प्रत्येक सब्जेक्टचे एका लेक्चरचे एमसीक्यूज तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. 2 लेक्चर असतील तर एमसीक्यूज डबल करा. म्हणजे फिजिक्सचे 2 लेक्चर असतील तर 15 आणि 15 30 एमसीक्यू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. हे याच्यासाठी की तुम्ही थेरी कितीही वाचली बाळांनो, तरीही या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या ऑप्शन बेस्ड आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर बऱ्याच वेळेस असं होणार आहे की अडचणी येणार आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. थेरी कितीही वाचली तरी प्रश्न लवकर सुटत नाहीत. त्यामुळे प्रश्न सोडवण्याची तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होत राहणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे एमसीक्यूज तुम्हाला जमत नाहीत ते एमसीक्यूज सरांकडे घेऊन जा, सोल्युशन्स बघा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करा. जोपर्यंत आपण डाऊट्सला जाण्याची हिंमत करत नाही, सरांकडे जात नाही, तोपर्यंत सरांना तरी कसं कळेल की आपल्याला काय जमत नाही? बऱ्याच वेळेस विद्यार्थी आणि पालक माझ्याकडे येतात त्यावेळेस विचारत असतात की सर याचे मार्क्स वाढत नाही तर काय करू? किंवा विद्यार्थी म्हणतात की माझे मार्क्स वाढत नाही, मी काय करू? तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मार्क्स वाढत नाही, एखादा सब्जेक्ट अवघड जातो, एखादा सब्जेक्ट एखाद्या टीचरने शिकवलेला नाही कळाला, असं सांगण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट सोडवलेले जे एमसीक्यूज आहेत त्याच्यामध्ये जे रॉंग झालेले आहेत आणि नाही जमलेले आहेत ते डायरेक्टली टीचर्सकडे घेऊन या. काय होईल? वेग जर आपण बोललो की मला फिजिक्स अवघड जातं, केमिस्ट्री अवघड जातं, त्यापेक्षा सर मला अमुक प्रश्न जमत नाहीये किंवा ह्याचं माझं बी उत्तर आलेलं आहे आणि तिकडे सी दिलेलं आहे, तर ह्याचं काय एक्सप्लेनेशन आहे? हे जर तुम्ही घेऊन आलात तर तुमच्या डाऊटचं किंवा तुमच्या शंकेचं अचूक निराकरण करता येतं. तो डाऊट सॉल्व्ह होतो कायमचा आणि असं तुम्हाला हळूहळू प्रोग्रेस करता येणार. दुसरं, बरेच विद्यार्थी 3 किंवा 4च तास अभ्यास करतात. त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही एक्झाम क्रॅक केलेल्या किंवा सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याला विचारा, त्याने मिनिमम 6 तासापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे बेटा. त्यामुळे तुम्हाला इतर कुठलीही गोष्ट त्या गोष्टीची मदत लागत असेल, अभ्यास कसा करायचा, किती वेळ करायचा, एक सलग करायचा का, होमवर्क कधी करायचा, असे बरेच तुमचे डाऊट्स असतात. त्या डाऊटसाठी तुम्ही डायरेक्टली काउन्सिलिंगसाठी तुमच्या टीचर्सला किंवा ॲडमिनिस्ट्रेशनला भेटा, आमच्या वेळा घ्या आणि आम्हाला सुद्धा भेटा. तुमचे असा जर पॅटर्न फॉलो केला तर लवकरच मार्क्स वाढणार आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहू नका. थँक यू.